ततः शङ्खाश्च वीर्यश्च पनवानकगोमुखाः सहसैवाभ्यन्यन्त सशब्दस्तु मुलोऽभवत्। पितामह भीष्मांनी शंखनाद केल्यानंतर शंख, ढोल, भेरी, नगारे, तुतार्या आणि रणशिंगे एकदम वाजू लागली आणि त्यांचा एकत्रित आवाज अत्यंत भयंकर होता। ततश्वेतैर्हयैर्युक्ते महती स्यन्दने स्थितौ माधव पांडवश्चैव दिव्यौ शंखो प्रदध्मतुः। दुसऱ्या बाजूला शुभ्र अश्वांनी युक्त अशा एका महान रथामध्ये बसलेल्या भगवान श्री कृष्ण आणि अर्जुन यांनी आपापले दिव्य शंख वाजविले।